आय न्यूज. बागलाण तालुक्यावर अवकाळी पावसाची अवकृपा झाल्याने द्राक्ष बागांसह कांदा, मका व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून त्याला दिलासा देण्यासाठी द्राक्ष बागायतदारांना एकरी लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, वीज बिले माफ करावीत आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केल्या. बागलाण तालुक्यात 2 दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले. जोराचा वारा आणि पावसामुळे तालुक्यातील काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. शेतातील काढलेला मका व कांदा भिजला. डाळिंब, शेवग्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालू वर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने शेतकऱ्याने कमी पाण्यात योग्य नियोजनातून द्राक्ष बागा उभ्या केल्यात, तर मका, कांदा, भाजीपाला पिकवून आर्थिक संकट दूर करण्याचा प्रयत्न करीत असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक नुकसानीचा डोंगर उभा ठाकला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांनी केली. तालुक्यामध्ये मागच्या 4-5 वर्षांचा जर आपण अनुभव घेतला तर सातत्याने ही संकट त्या ठिकाणी येत आहेत आणि मग भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर त्या ठिकाणी वाढायला लागल्या तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा हा एक विषय त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांसमोर आणि जनतेसमोर त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की आपण देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा वारसा पुढे चालवता. महाराजांनी ज्या ज्या काळात शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडलेला असेल, संकटात सापडला असेल, त्यावेळेस यशवंतराव महाराजांनी त्या ठिकाणी शासन दरबारी प्रयत्न केले असतील किंवा धान्याचे कोठार असतील किंवा ज्या काही सवलतीचा, शासकीय सवलतीचा लाभ मिळवून देण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण काही अंशी का असेना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना या शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या तालुक्यामध्ये जितक्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल, जेवढं क्षेत्र बाधित झालं असेल, एखाद्याचं थोडंफार कमी जास्त जरी राहिलं असेल तर ते त्याला अडचणीत न आणता त्याला त्या ठिकाणी मदत म्हणून किंवा त्याला उभं करण्यासाठी, शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी त्या ठिकाणी आपण पंचनामे करून शासनाला लवकरात लवकर तो प्रस्ताव जर पाठवला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये निश्चितपणे 2 पैसे त्या ठिकाणी येतील आणि आत्महत्येसारखे प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही याची सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रशासनाने आपण त्या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो. शेतकऱ्यांनी योग्य नियोजनातून द्राक्ष बागा उभ्या केल्यात. बागा फुलल्यात. व्यापाऱ्यांना 110 रुपये किलो दराने सौदाही झाला. मात्र रात्रीतूनच अवकाळी पावसाची अवकृपा झाली. डोळ्यासमोर व्यापाऱ्याला दिलेला द्राक्ष बाग 10 रुपये दराप्रमाणे देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवली. या संकटातून शेतकरी सावरू शकत नाही. त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी एकरी लाख रुपये आर्थिक सहाय्य शासनाने करावे, अशी मागणी तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी केली. सगळ्यात जास्त नुकसान या ठिकाणी द्राक्ष पिकाचं झालेलं आहे. साहेब, द्राक्ष उभं करायचं असला एकरी 3 लाख रुपये वार्षिक त्याचा खर्च आहे आणि 3 लाख रुपये खर्च करून त्याच्यामध्ये 100% एवढं नुकसान झालं. माझा स्वतःचा 25 लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झाले. 4 एकर द्राक्ष बाग म्हणजे बागेत जायचंच काम नाही असं त्या ठिकाणी झालेलं आहे. मी तुम्हाला मागे फोनही केला होता. त्या ठिकाणी तुमचे पंचनामे जरी झाले परंतु ते पंचनामे करून तुम्ही किती मदत देणार आहात ही साशंकता शेतकऱ्यांमध्ये आहे. किमान 2 लाख रुपये तरी हेक्टरी अनुदान तुम्ही दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना दिले पाहिजे नुकसान भरपाई म्हणून, अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर डाळिंब पीक जरी असेल तर डाळिंबाचा जो बहार झालेला होता त्याची फुलगळ बऱ्याच प्रमाणात झालेली आहे, त्याचंही मोठं नुकसान झालेलं. कांद्याचं नुकसान झालेलं, शेवग्याचं नुकसान झालं, भाजीपाल्याचं नुकसान झालं. या मितीला शेतकरी अशा परिस्थितीत येऊन ठेपले, शेती करायची का नाही करायची, आणि करायची तर तू कुठलं पीक करायचं. त्यासाठी द्राक्षाचं काही लोकांनी क्रॉप कव्हर करून काही प्रमाणात त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. त्यामुळे ते क्रॉप कव्हरचं जे काही अनुदान आहे ते वाढवण्याची त्या ठिकाणी गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही सुद्धा सांगून द्राक्षाच्या क्रॉप कव्हरसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि जर क्रॉप कव्हर टाकलं तर थोड्याफार प्रमाणात द्राक्ष वाचू शकतो. त्याचप्रमाणे डाळिंबाला सुद्धा त्या क्रॉप कव्हरची त्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही शासनाला हे पटवून दिलं पाहिजे की जास्तीत जास्त रक्कम
क्रॉप कव्हरच्या मार्फत शासनाला त्या ठिकाणी सबसिडी दिली पाहिजे अशीही मी मागणी करतो. कारण शेती करायची तर आता इथून पुढे कशा पद्धतीने करायची याचं काही शेतकऱ्यांपुढे पूर्ण अंधार दिसतोय. आणि तुमचे वीज बिलं थांबत नाहीत, कर्जाचं व्याज जे आहे ते थांबत नाही. कुठलीही गोष्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सर्वच अडचणींना सामना करावा लागतोय. त्यामुळे माझी आमच्या पक्षाच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे की शेती पंपाचे वीज बिल आहे ते माफ केले पाहिजेत. शेतीचं जे पीक कर्ज आहे ते सुद्धा माफ केलं पाहिजे. आणि भविष्यात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत आणि त्या तातडीने तुम्ही त्या ठिकाणी आता जर मदत करायची असेल तर लवकर करा. नाहीतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे कांद्याला तुम्ही 350 रुपये अनुदान दिलेलं आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. त्याचबरोबर जे मागच्या वेळेचे गारपीट आणि पावसाचं जे अवकाळीचं नुकसान झालं त्याचे बरेच शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे अजून तुम्ही हे जे अनुदान आहे पुढच्या वर्षी देणार का केव्हा देणार अशी परिस्थितीचं असेल तर शेतकरी शेती करू शकणार नाही साहेब. त्यामुळे माझी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही आमच्या सर्वांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. बागलाण तालुक्यात फळबागांसह झालेल्या इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागामार्फत सुरू आहेत. लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली. पावसाने खराब झाले त्याचे पण पंचनामे होतील, ती काही काळजी नका. एक व्यक्तीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला आम्ही 24 तासातच 4 लाख रुपयाचा चेक तिथं घरी जाऊन दिला. त्याच्यामुळे प्रशासन तत्पर आहे. फक्त काय आहे की आपल्याकडं ग्रामसेवक आणि तलाठ्याची संख्या कमी आहे. आपले 64 सजे, आपल्याकडे 30च तलाठी, 5-6 महिला आहेत, 2 थोडेसे BP डायबिटीसवाले आहेत, जे पळणारे तरुण तुरके 25-26 लोक आहेत. कृषी सहाय्यक देखील संख्या कमीच आहे, एकेकाकडे 2-2, 3-3, 4 आहे. ग्रामसेवकही कमीच आहे. तर त्यामुळे थोडंसं मागे पुढं होईल पण पंचनामे सगळ्यांची होईल, काही काळजी करू नका. आम्ही संवेदनशीलच आहोत आणि आपण सर्वांनी काही बाबी लक्षात आणून दिल्या त्याच्यावर सुद्धा आम्ही वेगळ्या सूचना निर्गमन करतो. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष साहेबराव गब्बर सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, ज्येष्ठ नेते जल पाटील, रत्नाकर सोनवणे, खेमराज कोर, झिप्रूअण्णा सोनवणे, वसंत भामरे, जनार्दन सोनवणे, शांताराम भामरे, अरुण सोनवणे, दादू सोनवणे, युवक काँग्रेसचे किरण बिरारी, सुमित वाघ, अमोल बच्छाव, मधुकर चौधरी, मुन्ना मांडवडे, मयूर अहिरे आदींसह शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रोज काही ना काही महाग होत चाललंय. कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का? आहे ना. 12 महिन्याच्या शॉपिंग वर 1 महिन्याचा किराणा मोफत. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा.